नमस्कार मित्रांनो, आज मी तुमचा भाऊ मिस्टर सुनील केडी हा घेऊन जाणार आहे तुम्हाला महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या 30 किलोमीटर अंतरावरती असलेल्या एलोरा ह्या लेणीमध्ये. तर मित्रांनो, या लेणीचं खुफिया आणि तिथले कशी आहे लेणी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर प्लीज ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही लास्टपर्यंत असाल अशी मला अपेक्षा आहे मित्रांनो. चला तर कुठलाही वेळ न दवडता आपण महाराष्ट्रातील असलेल्या एलोरा हा लेणीला जाणार आहोत आणि तिथली तुम्हाला प्राचीन मंदिर, मूर्त्या हे सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर मित्रांनो, जे समोर तुम्हाला दिसतंय ते तिकीट काउंटर आहे. तिथून तुम्हाला तिकीट घेऊन समोर जायचं आहे मित्रांनो. तर ह्या काउंटरवरून तुम्हाला एक टोकन भेटेल, ते टोकन घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, चला आता आपण पुढची जर्नी सुरू करूया या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला इथे टोकन द्यायचं आहे मित्रांनो आणि जे समोर तुम्हाला दिसतंय हेच आहे एलोरा लेणी मित्रांनो. हे तिथे गेल्याच्यानंतर तुमचं मन एवढं शांत होईल आणि एकदम सुंदर अशी महाराष्ट्रात असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ही लेणी. तर मित्रांनो, चला सगळ्यात पहिलं लेणीच्या पहिल्याच द्वारावरती तुम्हाला गौतम बुद्धांची मूर्ती दिसेल आणि त्याच्या चहूबाजूला बुद्धांवरती फुलं टाकताना असे हे मूर्तीमध्ये चिन्ह दिसतील मित्रांनो. आणि इथलं जे वातावरण आहे ते खूपच सुंदर आहे मित्रांनो. वरती बघू शकता तुम्ही किती खतरनाक पद्धतीने डिझाईन बनवली असेल मित्रांनो. मला विचार पडतोय की प्राचीन काळामध्ये पण ह्यासलं टेक्नॉलॉजी कुठून आली असेल ह्या लोकांकडे, अजून पण कळत नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता इथे ही जी खिडकी दिसते तुम्हाला, तर वर्षातून मार्च महिन्यामध्ये असं बोललं जातात की गौतम बुद्धावरती ह्या मूर्तीचा प्रकाश पडतो. फक्त वर्षातून एकचदाच दिवस येतो की तो पूर्ण प्रकाश बुद्धांच्या अंगावरती येतो मित्रांनो. तर टेक्नॉलॉजीमध्ये पण किती खतरनाक असेल आपला देश त्यावेळेस कळतं मित्रांनो. हे टेक्चर बघून तर खूपच खतरनाक असं वाटतं मित्रांनो. म्हणजे ही लेणी बनवली तर असेल कुणी, कशी आणि काय बनवली असेल काहीच कळत नाही मित्रांनो. असं म्हटलं जातं की सम्राट अशोक जे होते त्यांनी ह्या मूर्ती आणि ह्या लेण्या बनवल्या आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील एलोरा लेणी ही सर्वात फेमस असलेली लेणी आहे मित्रांनो. म्हणजे ह्या मित्रांनो, इथे आल्याच्या नंतर एक मन खूप असं भारी वाटतं मनाला. तर मित्रांनो, हे काही दिलेली माहिती आहे ह्या बोर्डवरती, तर ते तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर वाचू शकता मित्रांनो. जसं जसं आपण पुढे जातो तर आपल्याला गौतम बुद्धांच्या अनेक मूर्त्या तिथे दिसतात मित्रांनो, कोरलेल्या. म्हणजे आपण विचार करू शकत नाही इतके खतरनाक असे मूर्त्या तिथे कोरलेल्या आहेत, ते पण दगडावरती. तर मित्रांनो, इथून बघितल्याच्या नंतर पूर्ण पब्लिक दिसते आणि खूप असं सुंदर असं वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही लेणी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. तर कुठेही जाऊ नका, अजून व्हिडिओ खूप असा मोठा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला लेणीचे प्रत्येक जागा दाखवणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता गौतम बुद्धाच्या अशा अलग ध्यानस्थामध्ये बसलेल्या मूर्त्या आहेत इथे. तर मित्रांनो, एकदा नक्की छत्रपती संभाजीनगरला येऊन इथे तुम्ही एलोरा लेणी बघू शकता मित्रांनो. तर बघू शकता लेणीच्या पुढे पण किती सुंदर असं वातावरण आहे आणि गार्डनवानी तयार केलेलं आहे आणि इथे दररोज असे लाखो लोक येऊन व्हिजिट देतात मित्रांनो. तर तुम्ही पण एक बार या. हे कैलास मंदिराचे एक विशिष्ट बात याच्यावरती दिलेली आहे मित्रांनो. कैलास मंदिर म्हणजे इतकं खतरनाक पद्धतीनं बनवलेलं आहे की अजून पण याला मोठमोठे शास्त्रज्ञ पण हैराण आहेत की हे मंदिर कसं बनवलेलं असेल नेमकी. याचे दगडं कुठं गेले इतक्या खाली, म्हणजे जमिनीच्या खाली कोरीव काम आहे ह्या मंदिरामध्ये पूर्ण मित्रांनो. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला वरून दाखवतो ही लेणी कशी दिसते ते. बघू शकता तुम्ही किती खतरनाक असा लूक येतोय मित्रांनो वरतून. ही लेणी म्हणजे अशी प्राचीन काळातील लेणी आहे मित्रांनो. 100 पूर्वीच्या काळात बनलेली अशी लेणी आहे असं लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो. तर बघू शकता वरून किती सुंदर असा लूक दिसतोय.
तर मित्रांनो एकदा व्हिजिट जरूर द्या या कैलास मंदिराला. बघू शकता मित्रांनो, अशी खूप सुंदर असं वरतून डोंगराच्या वरती आल्याच्या नंतर असे खूप सुंदर पद्धतीने हे मंदिर दिसतंय मित्रांनो. इथे तुम्हाला शिवलिंग पण दिसेल, गौतम बुद्धांच्या अनेक मूर्त्या पण दिसतील मित्रांनो, त्या पण अशा अलग अलगच्या मध्ये. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही येऊन इथे तुम्ही भेट देऊ शकता. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.